आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनःपूर्वक स्वागत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉक्टर संजयजी मुखर्जी साहेब यांना विनंती आहे, आपण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या टनेल बोरिंग मशीनच्या शुभारंभ प्रसंगी स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण मुख्यमंत्री महोदयांसाठी. ठाणे नगरीमध्ये मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत. ठाण्याचा कायापालट करणारा आणि ठाणे बोरिवली यांना जोडणारा हा प्रकल्प, या टनेल बोरिंग मशीनच्या शुभारंभ प्रसंगी सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं देखील या शुभारंभ प्रसंगी स्वागत. पुन्हा एकदा सन्माननीय मुखर्जी साहेब उपमुख्यमंत्री महोदयांचेही स्वागत करतायत. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचंही मनःपूर्वक स्वागत. अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल साहेब यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी उपस्थित अन्य सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं स्वागत. ठाणे नगरीच्या प्रथम नागरिक महापौर शर्मिलाताई पिंपळोलकर यांचंही स्वागत. त्याचबरोबर खासदार सन्माननीय नरेशजी मस्के साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विधान परिषद सदस्य सन्माननीय निरंजनजी डावखरे साहेब, ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांचं देखील या शुभारंभ प्रसंगी मनःपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय विधानसभा सदस्य आमदार नरेंद्र मेहता साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. मेघा इंजिनिअरिंग जी या संपूर्ण भुयारी प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारते, व्यवस्थापकीय संचालक कृष्णा रेड्डी यांचं देखील या शुभारंभ प्रसंगी मनःपूर्वक स्वागत. सन्माननीय पडवळ साहेबांना विनंती आहे, उपमहानगर आयुक्त अजिंक्य पडवळ आपण कृष्णा रेड्डी यांचं स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या या उपस्थित सर्व मान्यवरांसाठी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं आणि आजच्या या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व ठाणेकरांचं, नगरसेवकांचं, सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या टनेल बोरिंग मशीनच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण या टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ या ठिकाणी करून या प्रकल्पाला कार्यान्वित करणार आहात. परंतु तत्पूर्वी हा प्रकल्प नेमका काय स्वरूपाचा आहे याची अवघ्या 2 मिनिटाची एक चित्रफीत आपणा सर्वांसमोर सादर होते. आपण ही चित्रफीत पाहूया. एव्ही प्लीज. बोरिवली ते ठाणे दरम्यान प्रवास करणं त्रासदायक आहे. या 2 मार्गांवर प्रवासासाठी प्रचंड गर्दी असल्यानं बराच वेळ लागतो. पण आता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी तसंच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि श्रीमती सुनेत्रा पवारजी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि